स्वामी रामानंद विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू, राज्यसभेचे माजी खासदार, लातूर पॅटर्नचे जनक डॉक्टर जनार्दन वाघमारे सर यांचं दुःखद निधन झालेलं आहे. सगळ्यांची बातमी आपल्याला समजली आणि जनार्दन वाघमारे सरांचं तिथे होळीकर प्रतिष्ठानशी त्याच्या स्थापनेपासूनचं नातं राहिलेलं आहे. आपण दिलं होळीकर सरांचं जेव्हा वाघमारे सर आले होते आणि अक्षरशः पाऊस चालू होता आणि ती छत्री लावून त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांना अश्रू थांबवता आले नाही, ते ढसा रडत होते, कारण एवढं त्यांचं मैत्री होती. आणि पुढे मग 1 वर्षामध्ये आपण जनार्दन वाघमारे सरांच्या मार्गदर्शनाखाली दिलं होळीकर सरांचा देव माणूस नावाचा स्मृती ग्रंथ काढला. या स्मृती ग्रंथाला देव माणूस हे नाव द्यावं हे वाघमारे सरांनी सुचवलेलं नाव आहे, देव माणूस. आणि त्या ग्रंथाचं प्रकाशन सुद्धा आपण वाघमारे सरांच्या हस्ते केला. प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून दिलं होळीकर प्रतिष्ठानचं एक आधारवड असलेला व्यक्ती आज गेलेला आहे. आणि म्हणून ही त्यांची वैचारिक पोकळी जी आहे, म्हणजे माणूस हा त्यांनी होळीकर सरांना पुढे आयुष्य मिळावं यासाठी म्हणून ते होळीकर सर जेव्हा बेडवर होते, आयसीयू मध्ये होते, तेव्हा वाघमारे सरांचं अधिवेशन चालू होतं राज्यसभेचं. आणि ते अधिवेशन चालू असताना सुद्धा त्यांना कळालं ते आणि ते सोडून ते हैदराबादला आले आणि त्यांनी होळीकर सरांना लिहिलेलं पत्र होळीकर सरांना वाचता येत नव्हतं, तर त्यांनी ते वाचून त्यांना दाखवलं. वाघमारे सर म्हणाले की मी त्यांना का वाचून दाखवलं, तर त्यांना मी आठवण दिली की ते हन आपटेंच्या सुखाचा मंत्र या कादंबरीमुळं आम्ही 6 मित्र वडवळच्या बेटावर पुस्तकं, दसम्या, धपाट्या, भाकरी बांधून घेऊन 3 दिवस आम्ही चर्चा केली होती की आम्हाला पुढचं जीवन कसं जगायचं आहे आणि हे पुढचं जीवन जगता यावं ते सुद्धा समाजासाठी एक आदर्श म्हणून घेऊन. आणि मग वाघमारे सरांनी रामाचा आदर्श समोर ठेवून त्यांनी जगायचं ठरवलं. होळीकर सरांनी श्रीकृष्णांचा आदर्श ठेवून जगायचं ठरवलं असं वाघमारे सरांनी सांगितलं. आणि आपण पाहतो की आपलं उदगीरचा सगळा होळीकर सरांवर निष्ठा असणारा आणि वाघमारे सरांवर प्रेम असणारा सगळं वर्ग डोळे पानामध्ये सगळं ऐकत होता. हे पुस्तक काढत असताना मी, रामभाऊ, आम्ही शंकराप्पा कोरेंकडे गेलो. शंकराप्पा कोरे आणि वाघमारे सरांचं वेगळं नातं होतं, जे नातं उदगीरचं नातं दाखवते. कारण हे पंडित नरेंद्रजींच्या रूमवर राहायचे, शिकायला हैदराबादला होते. शिवराज पाटील त्या काळात शिकायला होते. आणि मग पंडित नरेंद्रजींना काही कारणामुळे दिल्लीला जावं लागलं आणि ती रूम गेली. त्यांना दुसरी रूम करून राहण्याची क्षमता नव्हती आणि म्हणून ते शंकराप्पा कोरेंच्या लिंगायत हॉस्टेलमध्ये होते. शंकराप्पा कोरेन त्यांना सांगितलं तुम्ही एकटीचे पट्टे लावायचे आणि तुम्ही राहायचा. की वाघमारे सर आणि आपले दिलं होळीकर सर ते लिंगायत हॉस्टेलमध्ये होते. शंकराप्पा कोरे आम्हाला सांगू लागले तेव्हा ते सुद्धा बेडवर होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की वाघमारे सर आणि हे 2 विद्यार्थी असे की सगळे कार्यक्रम, राष्ट्रीय उत्सव म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी अतिशय शिस्तबद्ध सगळं करणारे, पुढे होऊन करणारे, पण परीक्षा जवळ आली आणि मेसचे पैसे द्यायला पैसे पुस्तकं विकून टाकली अर्ध्या किमतीत. आणि हे शंकराप्पा कोरेंना कळालं. शंकराप्पा कोरे सांगितले त्यांनी आम्हाला की तेव्हा त्यांना पगार होती 18 रुपये आणि ह्यांनी ती पुस्तकं 15 रुपयाला विकून टाकली होती. तर ह्यांनी ती पुस्तकं परत आणून दिली. आणि तेव्हा शंकराप्पाला 4 आपत्ती होती, 4 मुलं आणि कुटुंब चालवायचं होतं. तर त्या माणसाने ते आणि ही आठवण ठेवून वाघमारे सर जेव्हा जेव्हा इथं आले, ते खासदार झाले, ते कुलगुरू झाले, पण वाघमारे सर जेव्हा जेव्हा उदगीरला आले तेव्हा त्यांनी शंकराप्पा कोरेचा विसर करून दिला नाही. की वेळातला वेळ काढून शंकराप्पा कोरेंकडे भेटायला जायचे. पण आम्हाला माहित नव्हतं की ते का तिथे भेटायला जातात. पण आम्ही रामभाऊ मी जेव्हा ते देव माणूस स्मृती ग्रंथ काढताना तिथे गेलो शंकराप्पांकडं, तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं आणि मग ते आम्ही आपल्या देव माणूस मध्ये त्यांच्या नावाने लेख शब्दबद्ध केला. म्हणजे अशा कितीतरी आठवणी वाघमारे सरांचे. आपण हे दशककृती अंक पूर्ण केला म्हणून वाघमारे सरांनी त्याला सुद्धा एक लेख आपल्याला दिला. आपण त्याच्यामध्ये लेख छापलेला आहे. म्हणजे वाघमारे सरांच्या एका लेखामुळं हा आपला दशककृती अंक त्याचं मूल्य कितीतरी पटीने वाढलेलं आहे. देवमाणूस मध्ये सरांनी नालंदा विद्यापीठावर त्यांचा लिहिलेला लेख दिला, अत्यंत दीर्घ लेख आहे. म्हणजे नालंदाची परंपरा काय होती आणि त्याच्यामध्ये मी वाचून धर्मपाल मी वाचायला सुरुवात केला. ज्या धर्मपालाच्या नावाने वर्धा आंतरराष्ट्रीय महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वर्धामध्ये ग्रंथालय आहे, ग्रंथालयाला धर्मपालजीचं नाव दिलेलं आहे. आणि मग ते धर्मपाल म्हणतात की भारतामध्ये शिक्षण पद्धती कशी होती, स्वराज्यातली आपली शिक्षण पद्धती आणि ज्या शिक्षण पद्धतीसाठी नालंद्याला तक्षशिलामध्ये जगातले विद्यार्थी शिकायला येत होते, ती शिक्षण पद्धती हळूहळू ब्रिटिशांनी कशी नष्ट केली
तसं वर्णन त्या धर्मपालांनी त्यांच्या स्वराज्य नावाच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ते आता आपल्याला ऑनलाईन अभ्यासानं सुद्धा पाहायला मिळेल. त्याचा उल्लेख वाघमारे सरांनी त्या आपल्या नालंदा लेखामध्ये केला, म्हणून मी ते धर्मपाल वाचायला घेतला. म्हणजे मराठवाड्यामध्ये एवढी विद्वत्ता असलेला, फक्त ज्ञानाच्या बळावर एवढी सगळी पदं भूषवणारा दुसरं काहीच नाही. म्हणजे वाघमारे सरांचं भांडवल काय, तर ते मी असं म्हणेन की या युगातला म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाच्या बळावर घटनेचे शिल्पकार झाले, तसं एक शिक्षण क्षेत्रातला माणूस ज्ञानाच्या बळावर थेट जनतेतून निवडून येऊन पहिला नगराध्यक्ष होतो. मराठवाडा स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचा पहिला कुलगुरू होतो. राज्यसभेचा खासदार होतो. नाहीतर शिक्षकाची काय ऐकत असते, शिक्षक काय होऊ शकतो. पण वाघमारे सरांनी या आधुनिक काळामध्ये हे दाखवून दिलं की ज्ञान असेल तर ज्ञानाच्या बळावर माणूस ह्या सगळ्या उच्च शिखरावर जाऊ शकतो. आणि प्रत्येक ठिकाणी सरांनी एक ठसा उमटवलं. वाघमारे सरांनी तब्बल 80 पुस्तकं लिहिली. 80 पुस्तकं. म्हणजे आपण पाहतोच की वाघमारे सरांचं वय आता ह्या 90च्या ह्याच्यात चालू होतं. शिवराज पाटील आणि ते मित्र, त्या दोघांचं त्यांचं निधन 12 डिसेंबरला झालं. आणि अवघ्या आता आज हे कालवश झाले. मागच्या सप्टेंबरमध्ये, म्हणजे अजून वर्ष झालं नाही त्याला, मला आठवते की त्यांनी इंडिया इन सर्च ऑफ नेशन, सर्च ऑफ ए नेशन नावाचा ग्रंथ शिवराज पाटलांच्या हस्ते प्रकाशित केला. त्या कार्यक्रमाला गोपाळ पाटील होते खासदार व्यंकटेश काब्दे आले होते नांदेडहून, दिल्लीहून आमचे पी.एन. इंगोले सर आले होते प्राचार्य. आणि आपण इंगोले सरांना होळीकर व्याख्यानमालेसाठी आचार्य केलं होतं, त्यांना आपण तिथं सांगितलं होतं. तर आम्ही तिथं गेलो होतो त्या कार्यक्रमामध्ये. ती सगळी 80च्या 90च्या दशकातली माणसं होती त्या कार्यक्रमाला. शाहू कॉलेजमध्ये तो कार्यक्रम झाला. एवढंच नाही तर परवा 2 महिन्यापूर्वी गोमारे जीवनगौरव पुरस्कार दिला गेला. आणि त्या पुरस्कारामधलं जे भाषण आहे वाघमारे सरांचं, आजही नवीन पिढीतल्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी वाचून पाहावं आणि त्याला कळेल की ज्ञान काय असते, शिक्षण काय असते, आणि शिक्षण क्षेत्रामध्ये वाघमारे सरांनी काय ठसा उमटवला होता. आता अलीकडे आपण पाहतो की त्यांनी संस्थापक कुलगुरू म्हणून मराठवाडा स्वामी रामानंद विद्यापीठाची जी बैठक निर्माण केली, जी इमारत पासून ते प्रशासनापासून सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने त्यांनी फाउंडर म्हणून उभ्या केल्या, त्या सगळ्या पाहिल्या तर आपल्या लक्षात येते की जगातली सगळी विद्यापीठं पाहून ते केलं. आणि त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा, त्याचं संशोधन होऊन तिथे एक वेगळं दालन तयार हो विद्यापीठात म्हणून, ते असताना त्यांनी त्याची कमिटी फॉर्म केली होती. आणि त्या सगळ्यांनी शोईबुल्ला खानाच्या नावाने एक सभागृहाला त्यांनी नाव दिलं की तो पत्रकार मुस्लिम असून तो हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये गेला म्हणून. पण ते काम पूर्ण झालं नाही. म्हणून मागच्या वर्षी जनार्दन वाघमारे सरांनी हैदराबाद मुक्ती संग्रामावर ग्रंथ आपल्या हातात घेतला, स्वतः त्यांनी लिहिला. म्हणजे एवढी लेखणी सातत्याने चालवणारा, विचारशलाकामध्ये सतत लिहिणारा, लातूरची ओळख वाघमारे सर, नागोराव कुंभार सर, रणसुंबे असे 3-4 लोकांच्या वैचारिकतेवर होते. आणि असा एक लातूर जिल्ह्याचा, मराठवाड्याच्या मातीची ऊर्जा असणारा एक ज्ञान महर्षी आज आपल्यातून गेला, याचं आपल्याला निश्चितच दुःख आहे. माणूस हा शरीराने मरतो. त्यांनी आपल्या देव माणूसच्या मनप्रश्नावर लिहिले की माणूस जगणं आणि मरणं हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि मग जीवन जो योगी म्हणून जगतो तेही सार्थच असते. आणि तो योगी जेव्हा मरतो तेव्हा तो कीर्ती रूपाने उरतो. असा हा विचाराच्या रूपाने, ग्रंथाच्या रूपाने, कीर्ती रूपाने आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये निश्चितच विराजमान असतील. अशा वाघमारे सरांना आपल्या दिल होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने, कारण आपल्या प्रतिष्ठानचा स्थापनेपासून ते आतापर्यंत सगळं म्हणजे आपल्यावरचा वडील म्हणून जे आधारवडाचं जे काही छत्रछाया असते ती वाघमारे सरांची होती. आणि म्हणून आपण त्यांना आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपण आवाहन केलं, आपण सर्वजण आलात. आणि मी आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून ठाकरे मामाला विनंती करतो की त्यांनी वाघमारे सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. तसेच आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांनी पुष्पहार आणि आपण सर्वांनी सुद्धा पुष्पहार